ते आज अस्तित्वात आलेलं आहे आमच्या याच्यामध्ये. सो मी आज आमदार साहेब कुडाळकर साहेबांचं वेलकम करतो इथे की त्यांनी त्यांचा महत्त्वाचा वेळ आपल्याला दिलेला आहे आज. बाकी सगळे जे डॉक्टर्स मंडळी आहेत, आमचे स्टीम ऑर्थोपेडिक सर्जन जे सगळे इकडे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मी वेलकम करतो आणि मनापासून धन्यवाद करतो. सो 10 वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही हे चालू केलं होतं त्यावेळेला वाटलं नव्हतं की इतकं पुढे जाऊ. पण सगळ्यांचे आशीर्वाद आणि उत्तम डॉक्टर, उत्तम माझे साथीदार जे माझ्याबरोबर काम करतात ते मिळाल्यामुळे आम्ही एवढं पुढे जाऊ शकलो. ह्या प्रोग्रामबद्दल आम्ही जवळजवळ 1 वर्षापासून प्लॅन करतो आहे आणि आज तो प्रोग्राम जो आहे तो अस्तित्वामध्ये कालपासूनच डॉक्टर ओंकार ते ऑपरेट करायला सुरुवात पण केलेली आहे. त्याचा एक्सपिरियन्स खूप फॅन्टॅस्टिक होता. ह्या रोबोटबद्दल जे टेक्निकली खूप काही गोष्टी आहेत, पण सामान्य जनतेला समजण्यासाठी म्हणजे खूप असं इन्व्हेस्टिगेशन, सिटी स्कॅन, MRI वगैरे खूप अपलोड करायची गरज पडत नाही किंवा तासभर ओटीमध्ये वाट बघायला की इमेजेस लोड होती मग आपण सर्जरीला चालू करून ती गरज पडत नाही. ॲक्युरसी मोर ऑर लेस सगळ्या रोबोटची ऑलमोस्ट सेमच असते, पण याच्यामध्ये जो वेळ घेतला जातो सर्जरीला तो बऱ्यापैकी कमी आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्लस विपेसिंथिस म्हणजे ही जॉन्सन अँड जॉन्सनची कोलॅबोरेशनची कंपनी आहे, तर यांचे इम्प्लांट्स पण जे आहेत ते खूप स्टडी इम्प्लांट्स आहे, खूप चांगले इम्प्लांट्स आहे की त्याची लाईफ जी आहे ती 15 वर्षापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे वी आर व्हेरी प्राऊड की आम्ही ठरवलं की बेबिसचा रोबोट आपण आणायला पाहिजे. तिसरं महत्त्वाचं रिझन की बरेचसे रोबोट जे आहेत ते आता फक्त आणि फक्त कॉर्पोरेट हॉस्पिटल किंवा खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत असं समज आहे. पण आपलं जे SRVचं जे मूलभूत तत्व होतं की 5 किलोमीटर रेडियसमध्ये जी फॅमिली बनवायची आहे, पेशंट्स लोकांना ते सर्व करायचं आहे, तर 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये लोकांना अफोर्डेबिलिटी पण पाहिजे, चांगली सर्व्हिस पण पाहिजे, एकदम घरासारखं वातावरण हॉस्पिटलमध्ये दिलं गेलं पाहिजे आणि कमीत कमी वेळामध्ये त्यांना डिस्चार्ज प्रोसेस झालं पाहिजे किंवा ते घरी गेले पाहिजे. त्याकरता आपण सगळी SRV फॅमिली जी आहे ती मेहनत घेते. हा जो मोबिलिटी प्रोग्राम होता, स्पेशली डॉक्टर शिवाजी, डॉक्टर शमीमने जो ऑर्गनाईज केला, तो हा ओव्हरऑल सगळं म्हणजे राईट फ्रॉम पहिलं इन्व्हेस्टिगेशन, फिजिओथेरपी ॲट होम, मोबिलिटी ॲट होम, डाएट, ऑपरेशन थिएटर असिस्टन्स किंवा जे काही हॉस्पिटलमध्ये असिस्टन्सची गरज पडणार आहे की तुम्हाला कुठली रूम घ्यायची आहे, तुम्हाला कुठले पॅकेज आहे, ते सगळं काही एक पूर्ण एक पॅकेज बनवलेलं आहे. त्यानंतर एकदा त्या माणसाने ठरवलं किंवा कुठल्या व्यक्तीने ठरवलं की बाबा मला ट्विन शेअरिंगमध्ये करायचं आहे, तर त्यांना फक्त तिथे सांगायचं आहे की ट्विन शेअरिंगमध्ये करायचं, एव्हरीथिंग विल बी टेकन केअर. तर ह्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतोय. थोडं बहुत चुका होऊ शकतात त्याच्यामध्ये, तुम्ही सगळे सिनियर आहेत तर तुम्ही सांभाळून घ्या, पण होपफुली जे काही आपण चेंबूर वासियांसाठी आणि घाटकोपरच्या लोकांसाठी करतोय त्याच्यामध्ये आम्ही सक्सेसफुल आहोत. थँक्यू. Introducing a new machine. It represents our commitment to bringing advanced, precise, patient-centered orthopedic care closer to the people of Chembur and the communities we serve. Severe joint pain takes away far more than mobility. It affects independence, confidence, and quality of life. Through this program, our objective is to help suitable patients regain movement and return to active life full time. The Velis robotic assisted solution supports our surgeons with data-driven planning and real-time information during surgery. But technology does not replace the surgeon. The surgeon remains fully in control while technology assists in achieving a more personalized, consistent surgical plan. This is a complete clinical program, not simply the installation of equipment. It brings together experienced orthopedic surgeons, NSIs, nurses, physiotherapists, and support teams under one well-defined patient care pathway. As Unitep, I assure you, our focus remains on ethical patient selection and clinical safety
of the patients. Dr. Shivaji has welcomed you all, and I again take this opportunity to welcome all of you. I think in the course of the discussion, I want to highlight the story of why this particular program is put in place. When we talk with a senior citizen or anybody for that matter who has a mobility-related issue, the first thing which is said by all the senior citizen people is, "I started walking." So whether it is joint pain, it is walking. Whether it is cardiac problem, it is walking. Whether it is weight reduction, it is walking. Now a new fad has come, 10,000 steps. So I've done my 10,000 steps. You wear all those hi-fi equipments and say that I've completed my 10,000 steps with pride. But when it comes to joint pain and mobility-related problem, is walking helping you? That's the question we want to ask. And nowadays, Google and AI have become the first set of consultants for all the people, which says that you take this step and you will be in better position. But when it comes to our esteemed consultants, they will advise whether walking is good for you or not good for you. They will be in a better position to suggest whether you need muscle strengthening exercise or you don't need a muscle strengthening exercise. They will be in a good position to suggest whether you are landing in a ligament injury by taking this walking or you are not landing in a ligament. So this particular specialist advice is what we call the SRV Mobility Restoration Program Initiative. मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि व्यासपीठावर उपस्थित या SRV हॉस्पिटलचे श्री डॉक्टर अभय विस्पुते, त्याचप्रमाणे डॉक्टर शमी, डॉक्टर शिवाजी दुबे, त्याचप्रमाणे विभागाचे ACP माननीय श्री विलास सर आणि त्याचबरोबर उपस्थित सर्वच या SRV हॉस्पिटलशी निगडीत सर्व डॉक्टर्स आणि त्याचबरोबर आपल्या जीवननगर वसाहतीमध्ये काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत, नागरिक सुद्धा वरिष्ठ ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच माझे मित्र अक्षय टिकाळचे आहेत, संजय कदम, नंदू राणेचे, डॉक्टर अमोलजी आहेत आणि दुसरे आमचे डॉक्टर आहेत कुलदीप आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नागरिक अप्पा, या सर्वांना शुभेच्छा देऊन आज या ठिकाणी SRV हॉस्पिटलद्वारे जे रोबोटिक प्रकारच्या मशीनद्वारे जे आपल्या गुडघ्यांच्या संदर्भात जे काही ऑपरेशन्स होणार आहेत, मला वाटतं कुर्ला विधानसभेमध्येच नव्हे तर उत्तरनगरामध्ये सर्वप्रथम अशा प्रकारची रोबोटिक मशीन आणण्याचं काम आज SRV हॉस्पिटलने केलं आहे. त्याबद्दल खरोखरच त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. कारण आपण बघितलं की गुडघ्यांची झीज किंवा गुडघ्यांचेच आजार जास्त करून 60 किंवा 55 वर्षापर्यंत सर्व ज्येष्ठ नागरिकांना होतात आणि त्यासाठी मला वाटतं या रोबोटिक मशीनद्वारे त्यांची तातडीने त्यांचा इलाजही होईल आणि मला वाटतं त्याचा रिझल्टही खूप चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये येऊ शकेल. अशा प्रकारे म्हणजे आपण जे प्रॅक्टिकली करतो ऑपरेशन्स त्याच्यापेक्षाही अधिक सोयीस्कर मला त्या रोबोटिक मशीनद्वारे अधिक चांगलं ऑपरेशन या ठिकाणी ही सुविधा या SRV हॉस्पिटलमध्ये झालेली आहे आणि त्याबद्दल सर्व टीमचं मी मनपूर्वक त्यांचा धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर अभयजींचं SRV हॉस्पिटल्स म्हणजे आता वाटतं 5 हॉस्पिटल झालेले आहेत आणि 6व्या हॉस्पिटलचं कामही सुरू आहे आणि लवकरात लवकर अजूनही चांगल्या हॉस्पिटलची चेन SRVच्या माध्यमातून त्यांनी उभी करावी. सुरुवातीला SRV हॉस्पिटल मला वाटत होतं, पण आज ज्या प्रकारे SRV हॉस्पिटलचं त्यांनी संपूर्ण एक कॉर्पोरेट हॉस्पिटल ज्या प्रकारे असावं लागतं त्याप्रमाणे संपूर्ण सुविधा आज SRV हॉस्पिटलमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यांना खरोखर मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. याही पुढे SRVची चेन अशीच वाढत राहू आणि अधिकाधिक सुविधा आपल्या विभागातील जनतेला या SRV हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळत राहू अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो. आपल्यामध्ये नगरसेवक माझे मित्र सुशांतजी सावंत हेही या ठिकाणी उपस्थित, त्यांचंही
हाताने स्वागत करतो आणि त्याला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्व टीमला शुभेच्छा, पत्रकार मंडळी शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या नवीन विज्ञानाच्या युगात त्यांनी हे रोबोटिक सर्जरी करण्यासाठी जे नवीन उपकरण आणलं त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. कारण आता बऱ्याच लोक आता यामध्ये थोडे सिनियर सिटीजन कमी आहेत, पण आता आम्ही पण त्याच मार्गाला लागू. त्यामुळे आमच्या पायाला जर ऑपरेशन करायची काम पडेल, आजच्या मनाची जी भीती होती ते निघून गेली साहेबांच्या या नवीन रोबोटिक चमत्कारामुळे. मी जास्त काही भाषण देण्याच्या किंवा त्याचं काही सवय नाही आम्हाला, त्यामुळे सर्व डॉक्टरांना आणि त्याच्या टीमला मी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. आज आपल्या टिळकनगर चेंबूर विभागामध्ये SRV हॉस्पिटलच्या माध्यमातून मला वाटतं उपनगरामध्ये प्रथमच रोबोटिक मशीन ज्याची सर्जरी ही जी गुडघ्या जे रिप्लेसमेंट असते, नी रिप्लेसमेंट, ती अत्यावश्यक जी काही ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक अशी बाब आहे ती आज SRV हॉस्पिटलने उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचं उद्घाटन समारंभ आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि निश्चितच भावी ज्या काही पुढे शस्त्रक्रिया होणार आहेत SRVच्या माध्यमातून त्या ह्या रोबोटिक मशीनच्याद्वारे अधिकाधिक सुलभतेने आणि अधिकाधिक चांगला रिझल्ट हा त्याच्यातून येईल अशी अपेक्षा या रोबोटिक मशीनद्वारे आपल्याला व्यक्त करता येईल. आणि नक्कीच या SRVच्या माध्यमातून आज ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा एक चांगला प्रकारे दिलासा मिळालेला आहे आणि रोबोटिक मशीनच्याद्वारे अधिकाधिक सुलभतेने शस्त्रक्रिया अवघ्या काही वेळातच आणि चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट हा येऊ शकेल अशा प्रकारची मशीन उपलब्ध केल्याबद्दल मी डॉक्टर अभय आणि त्यांच्या सर्व टीमचं SRV हॉस्पिटलचं मनपूर्वक त्यांचं धन्यवाद देतो. आणि अशा प्रकारची व्यवस्था उपलब्ध केली त्याच्याबद्दल SRVच्या सर्व टीमला खरोखर मनापासून धन्यवाद. स्थानिक जनतेला पण खूप गरजेचं होतं. खूप गरजेचं आहे, कारण की आता रोबोटिक्ससारख्या ॲडव्हान्स गोष्टी म्हटल्या तर लोकांना वाटतं की मोठ्या हॉस्पिटलमध्ये, कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, मग तिथे नंबर लागेल, मग त्याच्यानंतर खर्च वगैरे तो पण पूर्ण अफोर्ड व्हायला पाहिजे. तर त्या विचारधारणेमधून आपण ही चालू केलेली आहे, रोबोटिकची सेवा इकडे चालू केलेली आहे की कमीत कमी खर्चामध्ये आपल्या चेंबूरच्या घाटकोपरवासियांच्या नागरिकांना, हे ज्येष्ठ नागरिकांना ही सेवा उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि घराच्या जवळ असल्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी असतात, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर वगैरे जी असते ती सगळी काही याच्यामध्ये क्लिअर होते. खूप खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि असं नाही राहिलेलं आता की फक्त मोठ्या हॉस्पिटलमध्येच जाऊन तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजीची उपलब्धता मिळेल. आता आपल्याकडे पण ही सगळी काही अवेलेबल आहे सेवा. आणि मी नागरिकांना आवाहन करेल की कधी काही प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही या. सगळी काही म्हणजे असं नाही की फक्त ऑपरेशनच तुम्हाला सल्ला दिला जाईल, तुम्हाला बाकीचे पण ऑप्शनल थेरपी जर त्यांना लागणार असतील तर त्याही आपल्याला देता येतील. तुमचे जेवढे ब्रांचेस आहे सर्व ब्रांचेसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. आपल्या 3 ब्रांचेसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे, 2 ब्रांचेसमध्ये अजून बाकी. थँक्यू.